हे सांगेल की प्रफुल्ल ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेनेचा स्थापना केली, मग त्यांनी त्यांच्या शुभस्तेत तो नारळ फोडला होता. म्हणजे तो त्यावेळेसचा त्यांनी नाव दिलं शिवसेना म्हणून. आणि आता शिवसेना प्रमुखांनी मग साहेब शिवसेना प्रमुख झालेत. आणि नंतर मग त्यांनी संपूर्ण मराठी मुलांना, मराठी माणसांना नोकऱ्या दिल्या, मराठी माणसांना ताठ मान करून त्या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी, मुंबई आणि महाराष्ट्रात हे केलं. आणि मुंबई कुठेही त्या ठिकाणी तोडू द्यायची नाही, तुटणार नाही, हे सुद्धा केलं. कारण प्रबोधनकारांनी सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्रात मुंबई पाहिजेच, मुंबई महाराष्ट्राचीच आहे, आणि आंदोलन केलं होतं त्यावेळेस. आणि आज सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब हे दोघंही एकत्र आले 20 वर्षानंतर. ते आम्हा सर्वांना खूप 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 जबरदस्तपणे त्या ठिकाणी एक तर ताकदही मिळेल, ठाकरे ब्रँड राहील, आणि महाराष्ट्रात परत हे जे चाललंय भ्रष्टाचारी प्रकार तो सगळं बंद होईल. आणि निश्चितच लोकशाही त्या ठिकाणी, खरी खरी लोकशाही शिवशाहीच्या रूपाने त्या ठिकाणी येणार. हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा प्रखर होईल. हिंदुत्वाचा मुद्दा आणि मराठी माणूस, अशा दोन गोष्टी आहेत. त्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात येतील. जुन्या आठवणी जागी होतील आज दोघं एकत्र आल्याच्या नंतर. मातोश्रीवर दोघं सोबत, आणि त्यावेळेस तुम्ही होते पहिल्यापासून एकत्र बसायचं ना त्यावेळेस, काही असलं की त्यावेळेस खूप आनंद वाटायचा. नंतर कालांतराने थोडा गॅप पडला, पण आज मात्र परत तोच आनंदाने मन भरून आला की आज दोन्ही भाऊ एकत्र आले. म्हणजे पुढे अजून पुढे काय काय होईल. तुम्हाला गैरवरून पण येत आहे आनंद. आणि एक प्रकारचं ते म्हणजे एक असं वाटतं ना की खूप दिवसाची जी आमची सर्वांची मनीषा इच्छा होती ती आज पूर्ण झाली. बाळासाहेबांची पहिली सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर झाली होती. दोन्ही ठाकरे बंधूंची सभा होणार आहे संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक. नाही, आता ते त्या दोघांचं जे ठरेल ते सांगतीलच की आता इथे इकडे तिकडे इकडे. पण कधी पण येऊ शकतात असं काही नाही, दोघंही कधी पण येऊ शकतात. प्रयत्न करणार आहेत त्या सभेसाठी, दोघांच्या सभेसाठी. विनंती करणार त्यांना ना, विनंती करणारच मी त्यांना. हो, दोघांची सभा जर एकत्र झाली तर गेम चेंजर असणार संभाजी. जवळपास इतका मोठा माहोल तयार होणार नाही ते, आणि वातावरण मराठवाड्याचं बदलून जाईल. फक्त संभाजीनगर 1988 पासून भगवा झेंडा महानगरपालिकेच्या खाली उतरला नाही. बाळासाहेबांची सभा झाली होती. जर पुन्हा तीच पुनरावृत्ती करायची तर दोघांनी सभा घेतल्याच्या नंतर काय ते चित्र असेल. दोघांची सभा झाल्यानंतर अजूनही त्या ठिकाणी खूप चांगलं तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचे अगदी ठाकरे ब्रँडच नाही, आणि तोच महाराष्ट्राला वाचेल. महाराष्ट्रातील मराठी माणसांना, हिंदूंना, सर्व धर्मीयांना, त्याचप्रमाणे बाकीच्या शेतकरी बांधव, कामगार, उद्योजक सर्वांना. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे होते, आणि त्यांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, त्यामुळे गैरवरून देखील आले. आणि संपूर्ण महाराष्ट्रात आता ठाकरे ब्रँड दिसेल आणि महाराष्ट्र वाचेल अशी देखील त्यांची प्रतिक्रिया. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, तुम्ही सध्या कुठे आहात, काय तिकडचे अपडेट्स? बरं, सध्या आपण शिवतीर्थावर आहोत. शिवतीर्थ म्हणजेच ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ आहे, तिथे आपण आहोत. सध्या ही सगळी गर्दी आपण बघतो, ही गर्दी म्हणजेच शिवसैनिक आणि मनसैनिकांची आहे. सगळे मनसैनिक, शिवसैनिक शिवतीर्थावर आलेले आहेत. बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन. सत्ता राखण्यासाठी ठाकरे कुटुंबीय एकत्र आलेले आहेत. अनेक अर्थांनी हा हॉल महत्त्वाचा आहे. अमित शहांची आणि भाजपसोबतची युती सुद्धा इथेच घोषित झाली होती. मुळात ही जागा चांगली आहे, ज्याला ब्ल्यू सी म्हणजे समुद्र आणि निळा समुद्र, त्यामुळे ही जागा सर्वांसाठी लकी आहे. आम्हाला आज आनंद आहे की आमची युती होते आघाडीमध्ये, आणि चांगली बाब आहे. मुंबईवरती सत्ता कोणाची राहणार हा प्रश्न कायम आहे. मुळामध्ये मुंबईवर सत्ता का हवी? मी आता ते म्हणतायत की आम्ही नव्हतो, पण 20 वर्ष महापौरापासून सगळं भोगलं आहे यांनी. आणि जर म्हणत असतील की आम्हीच सगळं केलं तर उलट बरं आहे. तेच आम्ही आता अभिमानाने सांगू, होय, जे मुंबईसाठी चांगलं झालंय ते आम्हीच केलंय. ताई, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आजपर्यंत बाळासाहेबांच्या विचारांनी काम करणारे नेते, मंचावरती 2 खुर्च्या पाहायला मिळत आहेत. काय वाटतं मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे, आणि ज्यांनी आरोप केले त्यांना उत्तर द्या. सगळ्यांसाठी
अतिशय आनंदाचा दिवस आहे. प्लीज. काही खरं तर शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी होतंय, युतीने सुद्धा जागा वाटप जाहीर केलेलं नाहीये, कुठेतरी धास्ती आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची, दोन्ही बाजूनी बघा, चर्चा. हे राजकारण असतं. कोण कोणाची धास्ती घेत आहे ते दिसतंय आपल्याला. धन्यवाद. आमच्याशी बोलतो तर कोण कोणाची धास्ती घेत आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलं, अशा पद्धतीची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे.